स्पर्धेमध्ये डेच्या स्पर्धेमध्ये पाहता आणि खऱ्या अर्थाने त्यांना विनंती असेल यावे व्यासपीठावरती सनी शेठ आपला या ठिकाणी इथे शुभ सन्मान केला जाईल आणि जाऊया मॅचच्या दिशेने जोडले जातील विपुल पाटील. हॅलो, माननीय श्री सनीशेठ टुपे साहेबांना विनंती आहे. सातत्यानं बऱ्याच संघांना ते पॅक करत असतात आणि त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती केली जाते. माननीय श्री सनीशेठ टुपे साहेबांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अतिशय शानदार स्पर्धा उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष माननीय श्री बळीशेठ घरात आयोजित घरात 11 क्रिकेट क्लब दासी सरपंच चषक 2022 हे शानदार आयोजन आणि तुनाची मेगा फायनलची रात्र आपण पाहू शकताय. एक मोठी खरं तर आता मॅच आपल्या समोर येते. एक मोठं बॅटल, एक हाय व्होल्टेज मॅच आपण म्हणू शकताय. दोन्ही संघ दिग्गज आहेत. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर रुद्र 11 वाकलन आणि त्यांना मात्र फाईट दिलीतून अर्चित 11 दाराबे संघ. वाकलन संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला याचा मान्य श्री सनीशेठ टुपे साहेबांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सातत्यानं बऱ्याच संघांना ते पॅक करत असतात. अगदी गुरुसी संघ असू द्या, खारबाव असू दे, दाराबे संघ असू द्या आणि त्या विभागातील दिग्गज संघांना पॅक करणारे एक पुरस्कर्ते मान्य श्री सनीशेठ टुपे साहेबांना विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चल लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचा. एका बाजूला नाणेफेकी जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे रुद्र 11 वाकलन संघाना. ही 4 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्ही मात्र मान्य श्री सनीशेठ टुपे साहेबांचा इथं मान सन्मान केला जातोय. या खरतर स्पर्धेचे प्रमुख आयोजक बळीशेठ घरात गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते सनीशेठ टुपे. सातत्यानं जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच संघांना ते पॅक करत असतात आणि त्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उबदार शाल आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद दादा. नेहमीच करत क्रिकेटला आपला धर्म मांडणारे आणि नेहमीच प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला त्यांच्या माध्यमातून संधी देण्यात येत असते अशी सनीशेठ टुपे यांचं इथं स्वागत करण्यात आलंय. जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. 4 ओव्हरची मॅच आहे. हॅलो, एका बाजूला आपण वाकलन संघाला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला तर अर्चित 11 दाराबे संघ. खरं तर मोठी मॅच आहे. इथून बरेचसे प्रेक्षक आणखीन ऑनलाईन जोडले जातील आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा तेवढीच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. इथून पहिल्या षटक हाताळण्यासाठी विकी भोईर दाखल झालाय. सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहू शकताय. सलामीला ऑस्ट्रेकला ऋषी भोईर आणि नॉनस्ट्राईकला आपण सोमनाथ यांना पाहू शकताय. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि खरं तर सरपंच चषक 2022 चित्तथरार आपण ही मॅच पाहू शकताय. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून गेम ऑनचा इशारा आलाय. दोन्ही पंच इथून आपल्यासोबत जोडले जातील. विकी भोईरचा पहिला चेंडू ऋषीच्या अगदी समोर ते सर्रार होता. जोरदार अपील, प्रेशर, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र स्वतः ऋषी मैदानात बाहेर होतोय. पहिला हादरा बसेल इथून वाकलन संघाला. अगदी 0 बाद झालाय ऋषी भोईर. खरं चांगली खरं आपल्या खेळाडू वृत्ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. स्वतः खरं मैदान तो सोडतोय. बॅटला कदाचित ब्रश करून चेंडू यशच्या हातामध्ये पाहायला मिळतोय आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऋषी भोईरसाठी, या खेळाडू वृत्तीसाठी. चांगली खरं तर आपल्याला खेळाडू वृत्ती पाहायला मिळतोय. सातत्यानं खेळाडू खेळून जातात पण त्यांची खेळाडू वृत्ती पाहायला मिळत नसतं आणि खरं तर हे व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर ओळख आहे वाकलन संघाची. आणि इथून मात्र एक मोठा हादरा बसलाय. विकी भोईरला वैयक्तिक इथून यश मिळत आहे. गत वर्षामध्ये जर पाहायला गेलात तर घरात 11 जासईच्या डेच्या आपण स्पर्धा पाहिलीत आणि त्यामध्ये चॅम्पियन ठरणार हा दारावे संघ आज मात्र वाकलन संघासमोर हावी ठरलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट त्यानं बाद केलाय. इथून तिसऱ्या क्रमांकावर जितेश भोईर.
तिसऱ्या क्रमांकावर जे ऑनस्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील वाकलन संघाचे खरं तर हा खेळाडू आहे ज्यांना वाकलन संघासाठी पहिली 4 व्हीलर मिळवली होती असा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत 6 4 व्हीलर त्याच्या नावावर पाहायला मिळतात. वाकलन संघाचा जर विचार केला तब्बल 48 बाईक या संघाच्या नावावर आहेत आणि त्यामधील जर या खेळाडूचा विचार केला अतिशय चांगला खेळ सातत्यानं आपल्या संघासाठी करून दाखवलाय. इथून दुसरा चेंडू घेऊन आलाय विकी समोर जिदेश हा फटका पासला गेलाय आणि अगदी सर्कलच्या आतमध्येच दुसरा आद्रा बसेल इथून वाकलन संघाला आणि बॅक टू बॅक इथून मात्र फलंदाज होईल मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवर लगेच दुसरा हादरा चांगली गोलंदाजी सातत्याने जर आपण पाहायला गेलात तर ज्या पद्धतीने नवी मुंबईतील रफ्तार म्हणून या नावानं ओळख आहे विकी भोईरची आणि त्याच पद्धतीने आता गोलंदाजी करतोय. एक ठाणे विभागातील वाकलन संघ आहे एक बलाढ्य संघ आहे आणि त्याच्या समोर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना विकीला आपण पाहू शकताय. सातत्यानं आपण चर्चा अगोदर केली होती तर धारावी संघ ज्यांची गोलंदाजी प्रभावशाली होती आणि या अगोदर सुद्धा त्यांची बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली पाहायला मिळाली. वाकलन संघासमोर गोलंदाजी करत असताना विकीनं 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्यात आणि इथून मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो असेल. 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज दाखल होतील अविनाश भोईर. इथून आता डाव सावरावा लागणार आहे कारण कठीण परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीत आणि इथून मात्र कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सापडलाय वाकलन संघ. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते पंचांकडे लावडली अपील आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे पण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि इथून मात्र एकेरी धावेनिशी अकाउंट ओपन झाले ते म्हणजे वाकलन संघाचं. इथून मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि इथून मात्र हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहायला गेलात तर निर्धावचा पाहायला मिळतोय. कौतुक करूयात विकीचं अतिशय चांगली खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते तर भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात या संघासाठी. सतीश तांबोली आणि त्यांच्यानंतर विनीतजी पाटील बिशबी यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा या धारावी संघाला आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र शरीरापेक्षा दूर होता आउटसाइड ऑप्शन म्हणू शकतोय आणि इथून मात्र अभ्यंतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टाला आपण धावा पाहू शकताय 2-2. थोड्याशा बिकट परिस्थितीमध्ये सापडला हा वाकलन संघ. या अगोदरच्या मॅच मध्ये काय चांगला संघर्ष करताना पाहायला मिळाला होता कन्सोलिस संघासमोर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती चांगली बॅटिंग लाईन आणि चांगली गोलंदाजी पण इथून मात्र आता धारावी संघ आपली छाप वेगळीच सोडतोय. समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे वाकलन संघाच्या प्रथमतः हा निर्णय चुकलाय की काय असं म्हणू शकतोय कारण प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा फसला गेलाय अंगलत आलाय हा निर्णय असं म्हणू शकतोय. आणि इथून मात्र आता चांगली बॅटिंग एक चांगला डाव सावरावा लागणार आहे वाकलन संघाला. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 2-3 या षटकातील आता शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेलाय आणि इथून मात्र एक षटकाचा खेळ इथून समाप्त होतोय आणि पिबनच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना रुद्र 11 वाकलन या संघाच्या धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 3 धावा. इथून थोडीशी सुरुवात खराब झाली वाकलन संघाची कारण चांगली गोलंदाजी विकीची पाहायला मिळाली. अतिशय चांगली गोलंदाजी पिवनच्या षटकामध्ये फक्त त्यांना धाबा खर्च केल्या 3. इथून मात्र आता कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय वाकलन संघ आणि सातत्यानं आपण जर विचार केला ना आता इथून परिस्थिती बदलावायला लागणार आहे कारण म्हटलं जातं ना परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधी अपयश अनुभवायला मिळणार नाही आणि इथून मात्र आता परिस्थिती बदलवणारी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. थोडंसं अडचणीमध्ये इथून सापडलाय तो वाकलन संघ. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून धारावी संघासमोर 40-45 धावा बनवाव्या लागतील आणि ती धमक आहे ती दहशत आहे आणि खरं तर सातत्यानं वाकलन संघाचं नाव संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये क्रिकेट विश्वामध्ये आदराने घेतलं जात आहे आणि आज तुम्ही मात्र या भूमीमध्ये आलाय. ही भूमी शूरांची आहे ही भूमी वीरांची आहे आणि इथं बरेचसे लढवई आपण घडताना पाहिलेत आणि इथून मात्र तुम्हाला लढावं लागणार आहे. समोर धारावी संघ आहे इथून सलामीला फलंदाज आपण पाहायला गेला तर सोमनाथ गायकर एक चांगला खरं तर ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकता. या स्ट्राईकला आपण पाहू शकता अविनाश आहे अतिशय खरं तर ते सर्रा चेंडू होता धीरज भोईरचा जर पाहायला गेला तर अगदी कोलामध्ये टाकला होता आणि इथून मात्र रीड करू शकले नाहीयेत. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय इथून धावा आता बनवायला लागणार आहेत.
सातत्याने जर विचार केला इथून 4 ओव्हरची मॅच आहे, 40-45च्या पुढे तुम्हाला जावं लागेल कारण धारावी संघ सुद्धा तेवढाच मजबूत परिस्थितीमध्ये आहे. या अगोदरची मॅच अतिशय चांगली पाहायला मिळाली होती. कारभाव सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलाय, पण इथून मात्र धीरजचा आणखीन एक येणारा निर्धाव चेंडू, इथून प्रेशर दबाव क्रिएट केला जातोय. चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळाली. खरं तर विकीच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, त्यानंतर धीरज भोईरचा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावचे पाहायला मिळतात. कौतुक करूयात आपण धीरजचं सुद्धा. इथून 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2-3. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण इथून आपल्याला फंबल पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चांगला इथून मात्र आता संघर्षमय चौकार आलाय फलंदाजच्या बॅट मधून. बऱ्याच अवधीनंतर मी म्हणेन 8 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर एक मोठा फटका आलाय फलंदाजच्या बॅट मधून आणि 4 धाब्यांशी धावपटावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 7 धाबा. अविनाश भोईरच्या बॅटून आलेला चौकार. संघर्ष करावा लागला. तब्बल विचार केला तर 8 चेंडू थांबावं लागलं मोठ्या फटक्यांसाठी आणि त्यानंतर मात्र एक चौकार आलाय अविनाश भोईरच्या बॅटमधून. इथून धीरज पुन्हा एकदा तैनात असेल. अगदी खोलामध्ये बॅटची बॉटम टॉय घेऊन पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फसलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 8 धाबा. इथून आता मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये वाकलन संघ असेल कारण आता थोडासा कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय कारण सुरुवातीला चांगली गोलंदाजी विकीची राहिली, त्यानंतर धीरज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आपण कौतुक करूयात गोलंदाजांना सुद्धा. या विकेटवर सुरुवातीला जय हनुमान कामोडे संघाने चांगली बॅटिंग केली होती. 80+ धाबा त्यांनी बनवल्या होत्या आणि इथून मात्र आता वाकलन संघाला सुद्धा तशाच रीतीने बॅटिंग करावी लागणार आहे. पण चांगली गोलंदाजी करतोय धीरज. अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू फेकतोय. हा तर हाफ ट्रॅकर होता आणि त्यानंतर थोडीशी चेंडूला उंची दिली होती आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता इथून केली जाते. धावसंख्या स्थिर असेल 8. या षटकातील जर विचार केला तर आणखीन शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 11 चेंडू खेळून काढलेत वाकलन संघाची. आपण धावपटा धावा पाहू शकता 8 धावा. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण इथून आपण पाहू शकता दांडी गोल केली जाते. तिसरा हादरा बसेल वाकलन संघाला आणि इथून मात्र फलंदाज होतील मैदानातून बाहेर. चांगली गोलंदाजी इथून राहिली. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या वाकलन संघाच्या 3-8 धावसंख्या. इथून चांगली आज गोलंदाजी करतात धाराव संघाची. प्रभावशाली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 8 धावा. आणखी इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून कमबॅक करावं लागेल वाकलन संघाला. बराचसा दूरवरचा प्रवास राहिला आहे वाकलन संघाचा आणि या खरं तर जासीच्या मैदानामध्ये सातत्यानं आपण म्हणत असतो की नशीब सुद्धा सुराना साथ देतं, पण इथून तुम्हाला लढायला हवा. सातत्यानं तुम्ही कसं जिंकलात कसं हारलात यापेक्षा तुम्ही कसं लढलात हे महत्वाचं आहे. कारण सातत्यानं जर विचार केला ना, झिजणाऱ्याला आपण चंदन म्हणत असतो आणि गंजणाऱ्याला लोखंड. तुम्हाला इथून झिजावं लागेल या मैदानामध्ये कारण इथून मोठ्या धाबा उत्ताना पाहायला मिळू शकतात. कारण इथून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मोठे फटके येऊ शकतात, पण इथून गोलंदाज सचिन नाईक खर तर या संघाचा कॅप्टन आहे आणि सातत्यानं चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये सुद्धा केली होती. फलंदाज आलेत आणि इथून आपण पाहू शकताय यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू दांडी उकडून दिलाय आणि मात्र इथून मात्र चौथा हादरा बसेल तो म्हणजे वाकलन संघाला. आल्या आल्या मात्र फलंदाज आल्या पावली माघारी जात असताना पाहू शकताय आपण अविनाश भोईर इथून मात्र बाद झालेत. चौथा हादरा बसलाय हा वाकलन संघाला. सुरुवातीला एक चौकार त्याच्या बॅट मधून आला होता. जर विचार केला अतिशय चांगली इथून गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला विकी भोईरने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. 3 धावा त्यांना खर्च केल्या होत्या. 2 फलंदाजांना बाद केलं होतं. त्यानंतर धीरज भोईर आला, त्यांना 5 धावा खर्च केल्यात. 1 फलंदाजाला बाद केला आणि सचिन नाईकच्या पहिल्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि अविनाश भोईरला परतीचा रस्ता दाखवलाय. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आपण असं सातत्यानं जर ऐकल असाल, अतिशय चांगला जर क्रिकेट पाहत असाल तर चांगली गोलंदाजी धारावी संघाची सातत्याने पाहायला मिळत असते. इथून आता प्रेक्षकांची थोडीशी गर्दी सुद्धा कमी होताना पाहायला मिळते कारण वाकलन संघाचा थोडासा खेळ आता मात्र डाऊन झालाय. इथून मात्र आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. किरण म्हात्रे 6व्या क्रमांकावर दाखल झालेत. आता आपण मैदानामध्ये 2 फलंदाज पाहू शकता. एका बाजूला जीत भोईर आणि दुसऱ्या बाजूला किरण म्हात्रे. केतन आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, वाकलनच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळत नाहीये कारण दुपारच्या सत्रामध्ये पोलादपूरच्या स्पर्धेमध्ये अतिशय खेळ त्याचा चांगला पाहायला मिळाला होता. साखरगावच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ किरण पवार आणि त्यानंतर केतन म्हात्रे या दोन्ही फलंदाजांनी ते मैदान गाजून सोडलं होतं आणि इथून मात्र आता त्याचे बंधुराज किरण म्हात्रे आपल्या मैदानामध्ये स्ट्राईकला पाहायला मिळतील. धावपटा धावा इथून स्थिर आहेत 8 धावा. इथून यावेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर आउटसाइड ऑफ स्टंप
अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र आशाभूत नजरेने गोलंदाज पंचांकडे पाहतात, पण अतिदक्ष असे पंच आहेत नीरजी राणावत. त्यांच्या समेत आपण जर पाहायला गेलात तर आज व्यावसायिक पंच बरीचशी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेकरता. इथून अवंतर चेंडूची सांगता केली जाईल आणि अवंतर स्वरूपाने आणखीन एक धाव जोडली जाईल. 9 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. इथून आता मोठे फटके कुठला फलंदाज नक्की खेळेल वाकलन संघासाठी, कुठला फलंदाज तारणाचा ठरेल, कारण तिथून आता मात्र कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय तो म्हणजे वाकलन संघ. आणि त्या कठीण परिस्थितीमधून कुठले फलंदाज वाट दाखवेल वाकलन संघासाठी. लोअर फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथून चेंडू जाईल वाईड इस्ट लॉंगन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय चांगली फिल्डिंग म्हणू शकताय. 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट सुद्धा वाकलन संघाने केल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगला हा थ्रो आलाय आणि इथून मात्र 2 धाबा जोडल्या गेल्यात आणि 2 धावेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 11 धाबा. इथून जर विचार केला आता मोठे फटके वाकलन संघाच्या फलंदाच्या कुठल्या फलंदाच्या बॅट मधून येतील या शोधामध्ये सध्या वाकलन संघ आहे. पण चांगली गोलंदाजी आता सचिन नाईक करतायत. कौतुक करूयात सचिन नाईक यांचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. आपण चांगलं क्रिकेट पाहू शकताय. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे तब्बल 12 धावा. इथून एक संघर्षमय हा सामना आपण पाहू शकताय. तरी लोवेश कोरची मॅच होईल की काय हा आता प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळतोय, कारण वाकलन संघाकडून की खरं तर हा खेळ खरं तर प्रत्येक खेळाडूला असं वाटतं, प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटतं की वाकलन संघ इथून आज चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळेल का. मात्र थोडंसं निराजन वातावरण संपूर्ण मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण आज जर विचार केला तर मैदानामध्ये आपला केतन दिसलं नाही आणि आज बरेचसे प्रेक्षक गोरसे संघाचा सामना आहे या दृष्टिकोनातून सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत होते. पण आज मात्र या वाकलनच्या संघामध्ये केतन नाही आहे, दुसऱ्या बाजूला गोरसे संघ सुद्धा आला नाही आहे, त्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज सुद्धा आहेत. पण कौतुक करूयात आयोजकांचं, चांगली गर्दी आज पाहायला मिळाली. यावेळी हा खोलामध्ये चेंडू होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलाय. उशिरांना का होईना पण चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. फलंदाच्या बॅट मधून हा टोकलाय षटकार. अतिशय चांगला फटका, बराच उशीर लागलाय फटक्यासाठी. या इनिंग मध्ये जर विचार केला तर एक चौकार आणि त्यानंतर आलेला हा एक मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. आणि षटकाराच्या साह्याने धावपटला धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 18 धाबा. इथून करत आता वाकलन संघाला सांगावे लागेल जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजेत. आणि ते प्रयत्नांच्या शोधामध्ये वाकलन संघ आहे. इथून फलंदाच्या बॅट मधून षटकार आलाय. जीत भोईर इथून आता संघर्ष करतोय. या संघाचा खरं तर तारणा तळ हा खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड आहे आपण म्हणू शकतोय. 17 बाईक, एक फोर व्हीलर त्याच्या नावावर आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथून लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा इथून कंप्लीट केली जाते, दुसरीसाठी पलटलेत पण एकाच धावावर रोखलं जाईल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण धारावी संघाचं पाहायला मिळालंय. आणि धावपटला धाबा इथून आपण पाहू शकताय तब्बल 19 धाबा. काही चांगली मॅच आहे, पण या मॅच मध्ये कसं वाकलन संघाची फलंदाजी थोडीशी डाऊन पाहायला मिळाली कांचन दादा, कारण इथून मात्र मोठे फटके जीतच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आता इथून सचिन चांगली गोलंदाजी अगदी कोलामध्ये टाकला होता. इथून मात्र आता 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना रुद्र 11 वाकलन संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 19 धावा. आणखीन आता मात्र शेवटचं एक षटक बाकी असेल. इथून मोठे फटके लगावे लागतील. इथून मात्र आता चांगल्या धावा बनाव्या लागतील. धावपटला धावा जर पाहायला गेला तर 19 लागल्या गेल्यात. आणखीनच्या शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावा आल्यात, तर त्या धावा सुद्धा डिपेंड करू शकतोय, कारण वाकलनची मगाशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं होता. इथून मात्र 15 ते 16 धावा कुठल्या फलंदाच्या बॅट मधून येतील, कारण मैदानामध्ये आपण जीत भोईरला पाहू शकताय, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. नितेश पाटील कोटनाका यांच्या वतीनं बक्षीस आले खरं तर जीत भोईरसाठी. हा वाकलनचा संघ आहे, ठाणे विभागातील संघ आहे, मात्र उरण तालुक्यातील आमचे नितेश पाटील साहेबांच्या वतीनं बक्षीस आहे. कोटनाका यांच्या वतीनं खरं तर अजित भोईरना सलग 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज जीत भोईर या खेळाडूला दिली जातील. धावपटला धावा लागल्या की 19 धावा. बरेचसे फॅन्स आहेत खेळाडूंचे, अक्षरशः जर क्रिकेटनं प्रचंड फॅन्स निर्माण करून दिलेत. यावेळीचा चांगला फटका आहे, मिड विकेट फ्रीजर मध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल आउट द पार्क आणि इथून मात्र जीत भोईरच्या बॅटनला दुसरा षटकार. चांगली बॅटिंग इथून करत असताना जीत भोईर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय वाकलन संघ, आणि इथून आता मात्र त्या अडचणींना थोडंसं दूर करत असताना त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. जीत भोईर सातत्याने जर विचार केला खेळाडूचा अतिशय चांगला खेळ आपल्या संघासाठी राहिलाय आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा, 25 रन्स. 25 धावा धावपटला लागल्या गेल्यात. पहिल्याच चेंडूवर स्वागत केले भावेश नाईक या गोलंदाजाचा. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता याच खेळाडूंना, आणि त्याचं मात्र पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय.
ऋषी कोळी तर बेलपाडा संघाचे बिग पॅकर यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या टुर्नामेंटसाठी. त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. ऋषीदादा कोहली आपण जर आला असेल तर आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय जित भोईरच्या बॅट मधून. इथून सलग 3 आलेत तर मात्र नितीश पाटील कोटनाका यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज जित भोईर या खेळाडूला दिले जातील. ही क्षमता आहे खेळाडूमध्ये. सातत्याने या खेळाडूंना बोलबाला दाखवलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. इथून आणखीन एक मोठा फटका येईल का? बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि इथून मात्र डीप पॉइंट मध्ये उडालेला जेल टिपला जातोय आणि एक महत्वाची विकेट इथून जीत भोईर होतील जेल बाद आणि इथून मात्र रुद्र 11 वाकलन संघाला मिळेल 5वा हादरा. चला जासेगावचे रोशन मात्रे जुडवा यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रोशन मात्रे जुडवा, रोशन आणि रोहित मात्रे हे जुडवा आहेत. तर दोघांना सुद्धा विनंती आहे अलंकार घर त्यांच्या वतीने आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धावपटा धाबा लागले गेले ते म्हणजे 25 धाबा. इथून चांगली गोलंदाजी आज धारावी संघाची पाहायला मिळाली. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करूयात गोलंदाजांचा. सुरुवातीला विकी भोईरच्या षटकामध्ये 3 धाबा आल्या होत्या. त्यानंतर धीरज भोईरच्या 5 आल्यात, सचिन नाईकच्या 11 आल्यात आणि भावेश नाईकचं षटक. या षटकातील आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उडालेला जेल आणि इथून मात्र 6वा हादरा बसेल रुद्र 11 वाकलन या संघाला. चांगली गोलंदाजी धारावी संघाची पाहायला मिळते. बॅक टू बॅक इथून भावेश नाईकला मिळेल सफलता. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. ही स्पर्धा करताना एन्जॉय करतात मान्य श्री समाधान शेठ म्हात्रे मोरिया एंटरप्राइजचे सर्वे सर्वा आणि श्री समाधान शेठ म्हात्रे मोरिया एंटरप्राइजेस यांच्या वतीने सुद्धा या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा आपण स्वागत करूयात. बऱ्याचशा शुभेच्छा या स्पर्धेकरता आल्यात आणि खरतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक SRG घरत साहेब आणि त्यांच्या समेत बळीशेठ घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2022 अतिशय चांगली स्पर्धा आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहू शकताय. इथून आज एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. इथून जो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल तो मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघासमोर लढणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. 2 सामने जय हनुमान कामोडी संघाने जिंकलेत. इथून नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर हरेश भोईर दाखल झालेत. राहुल म्हात्रे नॉनस्टॉप इंडला आहेत. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागले गेलेत 25 धावा. एका बाजूला आपण रुद्र 11 वाकलन संघ पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला अर्चित 11 धारावे संघ. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज भावेश नाईक. चांगली गोलंदाजी. यावेळचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडाला आहे. जेल क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथून मात्र भावेश नाईकच्या नावावर होते विकेट हॅट्रिक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथून मात्र आता 7वा हादरा बसेल तो म्हणजे रुद्र 11 वाकलन या संघाला. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज भावेश नाईकचं आपण कौतुक करूयात. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जीत भोईरनं षटकार ठोकला होता पण त्यानंतर सलग 3 चेंडूवर सफलता मिळवल्यात. बऱ्याचशा शुभेच्छा वाकलन संघाला सुद्धा येत आहेत पण आज मात्र वाकलनच्या खेळाडूंना थोडंसं नाराज केलंय प्रेक्षकांना कारण चांगली इथून बॅटिंग होताना पाहायला मिळाले नाहीत. मात्र लोवेश स्कोरचे सामने असं म्हटलं जातं ना की हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत असतात आणि तोच हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? इथून मोतीरामजी भोईर 9व्या क्रमांकावर दाखल झालेत. मोतीरामजी भोईर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 25 धाबा. पहिल्या चेंडूवर एक षटकार आलाय आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक झाली आणि हा एक चेंडू निर्धाव आलाय. इथून सलग 4 चेंडू भावेश नाईकचे निर्धावचे पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी, कौतुक करूयात. प्रभावशाली गोलंदाजी. चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडा. अगदी संघर्षमय षटकार आपण म्हणू शकतोय आणि षटकाराच्या साह्यानं धावपट्टा धाबा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 31 धाबा आणि इथून मात्र आता 32 धाबांचं आव्हान ठेवलंय अर्चित 11 धारावे संघासमोर. 32 धावा कशा रीतीने चेस केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया व्हॉइस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टी यांच्याकडे.
थँक्यू सो मच. विपुल पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. याच विभागातील एक लोकप्रिय समालोचक आणि फार चांगली कामगिरी केली भावेश नाईक. त्याच्या नावावरती राहिली विकेट हॅट्रिक. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धीरज आणि त्याच्या सोबतीनं विकी भोईर या गोलंदाजांचा देखील एक वेगळा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. सचिन नाईकच्या षटकामध्ये काहीशा रन्स आल्या आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की भावेश नाईक देखील थोडेसे महागडे ठरले, पण मात्र टार्गेट फारसं मोठं नाही आहे. एक सन्मानजनक लक्ष मात्र आपण जरूर म्हणू शकतो, कारण रजनी क्रिकेट आहे आणि 24 बॉल आणि जिंकण्यासाठी टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय ते म्हणजेच 32 धावेचं. म्हणजे सरासरी जर धावफलकावरती पाहिली तर 8.00 या सरासरीने धावा पार करायच्यात अर्चित 11 धारावे टीमला रुद्र 11 वाकण या संघाच्या सोबत. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ खेळ तो म्हणजेच टीम जय हनुमान कामोठे क्रिकेट संघाच्या विरुद्ध. आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल होईल जासई विरुद्ध बेलपाडा. त्या दोन्ही टीमना देखील सज्ज राहायचंय. काही क्षणात ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदारक, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदारक. जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून सलामीची जोडी तर दुसऱ्या बाजूला टीम वाकळण या ठिकाणी सज्ज झाली आहे. सलामीला तुम्ही पाहता मॅन इन गोल्डन फॉर्म धीरज भोईर आणि त्याच्या सोबतीनं सलामीला विशाल. भावेश नाईक आला आय थिंक. येस, ती चर्चा सुरू होती की सलामीच्या जोडीमध्ये आपण भावेशला पाहता आणि भावेशच्या सोबतीनं विशाल आलाय. सध्या टेनिस बॉल क्रिकेट अगदी प्रत्येक क्षणाक्षणाला गेम प्लॅन्स देखील बदलताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पहिला षटक घेऊन गोलंदाज जीत भोईर आणि मंथन पाटील नंदू इंटरप्राइजेसचे त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आलाय जीत भोईसाठी. जर त्यांना विकेट हॅट्रिकचा कारनामा पूर्ण केला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं 2 फील्ड 30 यार्ड अर्थातच सर्कलच्या बाहेर एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो कव्हर्स, एक पॉइंट, एक गली, एक थर्ड मॅन फायनल एक सर्कलच्या आत आणि एक तुम्ही पाहताय ऑर्थोडाइज मिडॉनला तैनात करण्यात आला. मॅचला होतीये सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती सुरुवात तर चांगली झाली आहे जी व्हायला हवी होती टीम रुद्र 11 वाकळण या क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनानं. बॉल बिगिनिंग इज हाफ डन. शुभस्त शीघ्रम. मात्र टेनिस बॉल क्रिकेट आहे आपण म्हणू शकतो अन भला तो सब भला. धाव शेवटच्या बॉलवरती का येऊ ना मध्ये ती विजयाची धाव आली तरी दारावे खुश आणि दुसऱ्या बाजूला जर 32 कमी मध्ये थांबवलं गेलं तर टीम रुद्र 11 वाकण ती खुश. जीत भोईर एक वलय टेनिस बॉल क्रिकेट जगताचं या खेळाडूच्या नावामागे. गती कमी केली. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. मड विकेट वरना फोल्डर आले तर अतिशय वेगानं बॅटच्या अगदी टो एंडला आला बॉल. मिडलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. शफल क्रॉस होऊन 360 डिग्री हा फटका त्या ठिकाणी खेळायचा होता फलंदाजी करताना भावेश नाईकला. आणि एका धावेनं भावेश नाईकचं आणि त्याच्या सोबतीनं टीम अर्चित 11 धारावेचं अकाउंट झालंय या ठिकाणी ओपन. सुरुवात तर फार चांगली झाली आहे. पाहायचं पॉवर प्लेचा शेवट कसा असेल. खोलवा टप्प्याचा बॉल, क्लीन बॉल, यॉर्कर आणि सरळ दांडी झाली आहे गुल. आणि फलंदाज विशाल भोईर तो झाला मैदानात बाहेर आणि जीत भोईर या ठिकाणी होतोय सक्सेसफुल. विकेट डाऊन फर्स्ट. पाहूया कशा प्रकारे ही विकेट मिळाली आहे. यष्टीरक्षकाचं देखील त्यामध्ये योगदान नक्कीच होतं. अगदी अशीच काही चित्र मैदानाच्या आत. विकेट डाऊन झाली आहे. पहिला धक्का तर जरूर लागलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आत त्या ठिकाणी होणारे इंटर
आणि तिसऱ्या क्रमांकावरती ॲज अ वन डाऊन या टीमची रन मशीन दाखल होती आहे आणि नाव त्याचं आहे धीरज भोईर. जीत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती होईल तयार. न्यू बॅटर इनला धीरज भोईर. अफाट प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळतीये. कनास टेनिस बॉल क्रिकेट जगतातील फार मोठी स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खेळतात. सुरुवात जर आपण पाहिली तर पहिला सामना एकतर्फा झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये एकतर्फा विजय, तिसरा सामना काहीसा चांगला रंगला आणि आता ही चौथी मॅच सेकंड राऊंड मध्ये आता आपण पदार्पण केलंय आणि हा सामना देखील तितकासा चांगला रंगताना पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू या ठिकाणी जीतनं टाकलाय. 32चं लक्ष आणि सुरुवात थोडीशी नाजूक. मॅच मध्ये इंटर होण्याची जी एक ओव्हर गरजेची होती ती जीत भोईरच्या माध्यमातून आली आहे. एक मोठा फटका, दबाव कमी होईल मात्र यॉर्कर सातत्याने येतात. लॉंग ऑफ ऑन फोल्डर आलेत फार वेगानं. सोमनाथ गायकर थ्रो देखील तितका चांगला आला ऑन अ कीपर आणि पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत पाहिला तर धावा खर्च झालेत फक्त आणि फक्त 2 आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी शांत आहे. सुरुवात थोडीशी नाजूक, थोडीशी सावध झाली आहे. संत वाहते इंद्रायणी अगदी या प्रकारे. P1चा अंतिम बॉल. फलंदाज समोर सज्ज. ऑन साइडला फटका खेचलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं बॉल होणार फ्लाय आणि धावा मिळतील या ठिकाणी 6 आणि या षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन झालंय फलंदाजी करणाऱ्या टीम अर्जित 11 धारावे संघाचं. हा षटकार आलाय फलंदाज भावेश नाईकच्या बॅट मधनं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर जी सरासरी हवी होती ती मिळाली. आणि काय चुकलं जीत भोईरचं तर मागचे 5ही बॉल त्यांनी खोलवट टप्प्याचे टाकले. हा बॉल हाफ ट्रॅकर मिड विकेटला जो ट्रॅप होता त्यामध्ये फसवायचं होतं. आता भावेश नाईक, धीरज भोईर काही अशा बॅटर्स आहेत त्यांच्या बॅटचा फ्लो इतका वेगाने येतो की चेंडू बॅटचा संपर्क जवळजवळ अर्ध जरी झालं तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यासाठी पुरेसा आहे. सुरुवात तर अतिशय दोन्ही टीमसाठी ठीकठाक आहे हेच म्हणावं लागेल. कारण 8 धावा आल्या, 1 विकेट देखील गमावली. उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आणि जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये आवश्यक धावा त्या म्हणजे इथनं 24. मेरी मंजिल मेरे करीब है इसका मुझे एहसास है. अरे गुमान नहीं मुझे इरादों पर अपने, मेरी सोच और मेरी हौसलों का ये विश्वास है. आजवर हे क्रिकेट राहिलंय टीम धारावीचं. समोर किती मोठी टीम असू दे किंवा छोटी असू दे, कधी कुणाला कमी न लेखणारी टीम. अर्थातच भरतीचा कोणताही जसा समुद्राला माज नसतो आणि ओटीची लाज नसते, धारावी देखील अशीच काही टीम आहे जी स्ट्रगल करणं जाणते. म्हणून तर कॅप्टन कुल सचिन नाईक त्याच्या नावानं या गावाचं क्रिकेट ओळखलं जातं. अजूनही फलंदाजीसाठी त्याचं येणं बाकी आहे. विकी भोईर गरज पडली तर फलंदाजी करू शकतील. तर मग मोठा संघर्ष या मैदानावरती टीम वाकणला करायचा आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांना पहिलं षटक टाकलं ना अजूनही त्या गोलंदाजाचा वापर देखील झाला नाहीये. पहिलं टाकलं आपण पाहिलं तर जीत आणि आता इन्व्हाइट केलंय गोलंदाज उदेश पाटीलला. हा विकेट टेकर बॉलर आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा तेव्हा त्यानं काम चांगलं केलंय. मात्र आता समोर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूचं नाव आणि काम आणि पहचान ओळख मोठी आहे तो धीरज भोईर आहे. पहिलाच बॉल धीरजसाठी अगदी बेधुंद करून टाकणारा हा यॉर्कर होता उदेश पाटीलचा आणि धीरज भोईरला ठेवलं शांत. पहिला बॉल जातो डॉट उदेश पाटीलच्या नावावर. 17 बॉल 24. एक मोठा फटका, दबाव कमी, एक चांगला बॉल, मॅच मध्ये कमबॅक. हे चित्र सातत्यानं अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. अजून एक सुंदर बॉल. आता रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप 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 नाहीये. जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. कारण धाडस झालं नाहीये दुसऱ्या धावेचं. मानस होतं पण धाडस नाही केलं धीरजनं. कारण माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. कारण या मॅच मध्ये भरपूर सारी जी गणित आहेत ना ती भावेश नाईक आणि धीरज भोईरच्या विकेटच्या मागे अनेक कोडे लपून बसलेत आणि अन्यथा जर त्या विकेट्स मिळाल्या
तर ती कोडे हळूहळू उलगडू लागतील वाकणसाठी आणि कठीण होत जाईल डाव टीम दारावेसाठी. दारावे की वाकण, वाकण की दारावे होईल पण द मॅच आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर्स बट आय से व्हेरी श्युअरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. मजा आली मॅचला, या टीम आता शंका नाहीये. उदेश पाटील तयार. सुंदर बॉल, सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर लेंथ बॉल होता. लेफ्टी बॉलर त्याला अँगल मिळणार आणि अगदी जो एक निसर्गानं दिलेलं वरदान म्हणू शकतो नॅचरल अँगल, अगदी त्याचा फायदा उचलत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. गोलंदाज त्या ठिकाणी उदेश पाटील. चूले आसमा कभी जमी की तलाश न कर, जिला जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश न कर. आनंद प्रत्येकाला हवाय, मिळणार कोणाला? दारावे की वाकणला, वाकण की दारावेला, धीरजला की उदेश पाटीलला मिळणार यश. बॅकवर्ड स्कोअर लिगला क्षेत्ररक्षक फार वेगान आले आणि अजून एक सिंगल मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील एक गोष्ट आपण म्हणालो, परिस्थिती कशी असो अगदी ही टीम घडणं आणि लढणं जाणते, ती म्हणजेच वाकळण. तर दुसऱ्या बाजूला वन टीम वन ड्रीम मचिंद्र स्मृती दारावे जी खेळतीये आज अर्चित 11 दारावे या नावानं. धावफलकावरती धावा एकदा नजर टाकूया. डबल डिजिट मध्ये 10. जीत भोईच्या ओव्हर मध्ये आलेला अंतिम बॉलवरचा षटकार चर्चेचा भाग बनला. त्यानंतर उदेश पाटीलचं कमबॅक, ते देखील मॅचची चर्चा आणि उधाण आता एक वेगळ्याच वळणावरती नेऊन सोडतंय. रंगती ही मॅच. यावी फटका फसलाय, मिस टायमिंग. एक धाव झालीये पूर्ण. दूर राहिला. नशिबानं साथ दिली ती म्हणजेच फलंदाजाला. एक सिंगल मिळतीये त्या ठिकाणी. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 11 वरती. ऋषी कोई, बिग पॅकर बेलपाडा. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय, तर या मंचावरती त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करता. अध्यक्ष माननीय श्री बैशेठ घरात आयोजित घरात 11 जासई क्रिकेट क्लब. बॉल तयार. सरपंच चषक. व्हॉट अ ग्रेट बॉल. संपलाय 2 षटकांचा खेळ अँड आफ्टर 2 ओव्हर. या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता दबाव अजूनही बरोबर, कारण रन झाले 11 आणि आता इथनं दोन्ही टीम्स मधील की संघर्षाची खरी होईल इथनं सुरुवात. आणि आता इथनं संघर्षाचा बिगुल ना तो टीम वाकणच्या गोलंदाजांनी वाजवलाय. संघर्षाचा शंखनाद फुंकणार का भावेश नाईक आणि त्याच्या सोबतीनं धीरज भोईर. आता जो निर्णय तो जीत भोईर घेतोय. 12 बॉल रन्स इथनं अजूनही बाकी आहेत 21 की तिसरं षटक कुणाला दिलं जावं. सोमनाथ गायकर, मोतीराम भोईर, ऋषी भोईर विकल्प तर फार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता चर्चा होतीये धीरज आणि भावेश मध्ये की आपल्याला हा डाव इथनं पुढे घेऊन जायचा आहे. 12 बॉल 21 धावा. सातत्यानं ट्रॅप गेम प्लॅन्स असे येत आहेत की प्रत्येकाला वेगवेगळा धक्का बसतोय. कारण पहिली मॅच आपण पाहिली, ज्या सोमनाथ गायकरनं पहिलं षटक टाकलं त्याला गोलंदाजीसाठी आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तरी देखील आणलं नाही. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरा विकल्प आणि पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर कडे जातीये टीम वाकण आणि यावी वापर केलाय गोलंदाजीसाठी तो म्हणजेच अविनाश भोईरचा. सचिन नाईकचा एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईर आणि जीतचा अनुभव. अगदी अनुभव आणि अनुभव त्यांच्यामध्ये देखील बॅटल सुरू आहे. वेळ थोडासा जास्त जातोय, स्पीडअप करायचंय. 12 बॉल 21 रन. वाकण ज्यावेळी बॅटिंग करत होती त्यावेळी झाल्या होत्या 8 विकेट गेले होते 3. कंपॅरिझन मध्ये विकेट गेलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 आणि धावा झालेत 11. मग नंतर जे 2 षटकार आले ते या डावात येणार का हा देखील प्रश्न तितकाच कांचनदादा मोठा आहे. कारण या मॅच मध्ये आता फक्त आपण एवढंच म्हणू शकतो, युही नहीं मिलती राही को मंजिल एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. अरे पूछा चिड़ियों से कैसा बनाए आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. वाकांना थेंबे थेंबे तळ साजवलं. मग आता कदाचित ते तळ सध्या एखाद्या खाडीप्रमाणे वाटतंय आणि जर या ओव्हर्समध्ये रन्स आल्या नाही तर तळ्याचा कधी समुद्र होईल हे दारावेला कळणार नाही. तर मग रनशी नितांत गरज. अवी भोईर तयार आहे. पहिलाच बॉल अवी भोईरचं स्वागत केलंय. स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला उडवलाय मिड विकेटच्या बाहेर. धीरज भोईर ब्रँडेड हा षटकार येतोय. क्षणात होत्याचं नव्हतं, अगदी ह्यालाच क्रिकेट म्हटलं जातं. वाकणनं अजून एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी केली. अजून एक आपण म्हणू शकतो की ते उपक्रम करायला गेले मग अजूनही वेळ गेली नाहीये. धीरज भोईर सांगतो हो मी तयार आहे. अवी भोईरला देखील सांगायला लागेल यस आय कॅन डू इट, मी देखील करू शकतो. बॅटची लागलीये कडा, बॉल जातो मागे. सिंगल कंप्लीट. सिंगल झालीये कंप्लीट.
फसवलं होतं आपल्या ट्रॅप मध्ये अभिनं. त्या ठिकाणी धीरजला एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 12 बॉल 21 करायच्या होत्या, 2 बॉल मध्ये आला 7. 10 बॉलचा खेळ बाकी आहे, रन्स करायचे 14. प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट्स त्या ठिकाणी कांचन पालकर सातत्यानं मला देतात. आणि आता एकच गोष्ट आहे, जो पानी से नहाएगा वो सिर्फ लिबास बदल सकता है, लेकिन जो पसीने से नहाएगा वह इतिहास बदल सकता है. आणि ते इतिहास लिहायचा आहे, घडवायचा इतिहास. कारण जिंकायचा प्रत्येकाला सरपंच चषक कामोटे सोबत कोण जाणार त्यासाठी ही लढाई आणि हा प्रश्न अजूनही या मॅच मध्ये बाकी. वन मोर बिग हिट, उंच गेला आहे लॉंग ऑनला फिल्डर आणि लांब देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधी धीरज आणि आता भावेश नाईक. म्हणजे आता टीम वाकडला सांगतात, लढता लढता हरलो जरी आम्हाला त्याची आम्हाला खंत नाही. मागचे 2 षटक जरी शांत असू, पुन्हा उठू पुन्हा लढू. कारण शांत बसायला धीरज आणि भावेश ते काही संत नाही. अभि भोईरला बँग ऑन दी टार्गेट. अजून एक मोठा फटका, मॅच ओपन की कॅच. बॉल ओव्हर द बॉलर हेड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णय चुकला की गोलंदाजी खराब झाली हा प्रश्न. कारण हा अभिभूर तो बॉलर आहे ज्यानं मागच्या मॅच मध्ये षटक देखील हाताळलं नव्हतं. फ्रेशर्सला आणलं आणि अभि समोर रन्स बनल्या. मागच्या 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर षटकार 3, एक सिंगल 19 करायच्या होत्या, 12 मध्ये 21. सामन्याचा रिझल्ट इथेच लागलाय. फक्त बॉल आता बाकी आहेत 8 आणि धावा केवळ आणि केवळ 2. हा चौथा मोठा फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम अर्चित 11 धारावेनं. अभिनंदन करूया आपण त्यांचा. हा चौकार आलाय, चौकारानं देखील काम चालणार आहे. म्हणजे 5 बॉल मध्ये बरोबर 23 धावा आल्या. अंपायर 4 की 6, कन्फर्मेशन 6 आहे. यस, थँक्यू. हार्डलक टीम रुद्र 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. आणि लाईनअप दोन्ही टीम्स करतात. शेक हँड केलं जाईल, त्यानंतर मैदान सोडलं जाईल. कामोटेचे कॅप्टन दैवत मात्रे लगेचच पोहोचायचे टॉस साठी. आणि टीम अर्चित 11 धारावीचे कॅप्टन तुम्ही देखील टॉस साठी या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश नाईक. गोलंदाजी करताना हॅट्रिक त्यानं कंप्लीट केली आणि फलंदाजी करताना भावेश नाईकच्या बॅटमधून रन्स देखील आपण पाहिल्या तर एखादी सामना त्यानं जिंकून दिला. 9 चेंडू आणि 26, म्हणजे लगातार दुसऱ्यांदा भावेश नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हार्डलक मुदिराम दादा आणि हार्डलक जीत. भावेश नाईकला देऊयात मॅन ऑफ द मॅच. हॅलो. रबर बॉल क्रिकेट तुम्हाला काय देतं तर सचिन नाईक त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला भावेश नाईक सारखा स्टार देतो. रबर बॉल क्रिकेटमध्ये संधी सातत्यानं मिळत गेली आणि त्यानंतर भावेश